नमस्कार. मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट 11/6/2025. कोर्स नेम महाराष्ट्र, BCA, BBA, BAMS, BBM, CET. सब्जेक्ट महाराष्ट्र, BCA, BBA, BMS, BBM, CET 2025. ॲडिशनल रजिस्ट्रेशन शेड्यूल. महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई. दिनांक 11/6/2025. MAH, BCA, BBA, BMS, BBM अतिरिक्त CET 2025 ऑनलाईन अर्ज नोंदणी. आपण डिटेलमध्ये बघूया. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षांमार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता तंत्रशिक्षण विभागातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता BCA, BBA, BMS, BBM, CET 2025 ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्यात आलेली असून त्याचा निकाल दिनांक 4 जून 2025 रोजी घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे तंत्रशिक्षण विभागातील पदवी BCA, BBA, BMS, BBM यांची CET 2025 ही 29 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत झाली होती आणि त्याचा निकाल 4 जूनला घोषित करण्यात आलेला होता. सदरील परीक्षेस काही उमेदवार सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार, पालक, संस्था यांनी CET कक्षास व्यक्तिशः भेट देऊन ईमेलद्वारे त्याचप्रमाणे दूरध्वनीद्वारे अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत CET कक्षास तसेच शासनास विनंती करण्यात आलेली होती. संबंधित उमेदवारांचे शैक्षणिक हिताचा विचार करून BCA, BBA, BMS, BBM या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचे शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे 29 एप्रिलला आणि 30 एप्रिलला जी प्रवेश परीक्षा होती त्याला जे उमेदवार बसू शकले नाही अशा उमेदवारांनी, पालकांनी, संस्थांनी शासनाला विनंती केली होती की अतिरिक्त सामायिक परीक्षा घ्यायची विनंती केली होती. ती विनंती शासनाने मान्य केलेली आहे. सदर अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षेसाठी पुढील उमेदवार पात्र असतील. मग या परीक्षेसाठी, या अतिरिक्त परीक्षेसाठी कोणकोणते उमेदवार पात्र असतील ते सांगितलेलं आहे. 1. ज्या उमेदवारांनी दिनांक 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये सदर परीक्षा देऊ शकले नाहीत अशा इच्छुक उमेदवारांना अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ज्या उमेदवारांनी 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या कालावधीमध्ये परीक्षा दिलेली आहे अशा इच्छुक उमेदवारांना देखील अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांनासुद्धा संधी आहे आणि ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनासुद्धा एक अतिरिक्त संधी मिळणार आहे. या उमेदवारांनी 29 एप्रिल 30 एप्रिल या कालावधीमध्ये परीक्षा दिल्यानंतर अतिरिक्त परीक्षेची संधी स्वीकारली आहे अशा उमेदवारांचे दोन्ही परीक्षांपैकी सर्वोत्तम असणारे पर्सेंटाईल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी परीक्षा दिलेली आहे त्यांनाही पुन्हा परीक्षा द्यायची संधी आहे आणि याच्यामध्ये जे सर्वोत्तम गुण असतील, सर्वोत्तम जे पर्सेंटाईल असतील ते ग्राह्य धरण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी सर्वोत्तम पर्सेंटाईलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक राहील. दिनांक 29 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेच्या धर्तीवर अतिरिक्त प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. म्हणजे जी पूर्वी परीक्षा घेतलेली आहे त्याच धर्तीवर आत्ताची परीक्षा होणार आहे. पुढे दिनांक 29 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार अतिरिक्त परीक्षेची निकाल प्रक्रिया देखील पर्सेंटाईल पद्धतीने करण्यात येईल. म्हणजे अगोदरच्या परीक्षेमध्ये सुद्धा पर्सेंटाईल पद्धतीने निकाल घोषित केला होता, त्याचप्रमाणे आत्ताचा निकालसुद्धा पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात येईल. आता
MAH BCA BBA BMS BBM अतिरिक्त CET 2025च्या ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी कालावधी पुढीलप्रमाणे. नोंदणी कालावधी दिलेला आहे 12/6/2025 ते 20/6/2025 म्हणजे 12 जून ते 20 जूनपर्यंत. आणि सामायिक प्रवेश परीक्षेची तारीख निर्धारित वेळेत जाहीर केली जाईल. म्हणजे सामायिक परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल. नोंदणी कालावधी कुठपर्यंत आहे? 12 जूनपासून 20 जूनपर्यंत आहे. सदर परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याच्याविषयी जो अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका आहे ती आपल्याला अधिकृत संकेतस्थळावर दिलेली आहे. आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपण व्हिडिओ पुन्हा घेऊन येणार आहोत. इथं मी थांबतो. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ.